आता पुन्हा एकदा आपण ऐकूया दीपेशजी कंडी सरांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ऑन स्क्रीन निहिल आणि ऋतिकची जोडी आपण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन ऋतिक आज मोठ्या भूमिकेमध्ये वडवलीकरिता खूप चांगलं योगदान त्याने दिलेलं आहे, परंतु आज पालघरकरांनी प्रेम दाखवलंय या खासदार चषकाकरिता आणि त्याला ऑल इंडिया आयकॉन म्हणून निमंत्रित केलेलं आहे अंबटगोड स्मरांगणामध्ये. जसा बिरूचा उल्लेख केला होता प्रीतम गरज सरांनी, आत्तापर्यंत 2 बाईक्स आणि 14 बायसिकल जिंकलेला आहे वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. आणि म्हणूनच प्लेअर ऑफ द मॅचचा आकडा त्याच्या स्वतःच्या देखील स्मरणामध्ये नाही आहे. खूप चांगला खेळाडू आहे पालघरकरिता आणि तितकंच चांगलं योगदान देणारा आणखीन एक पालघर डहाणूचा सुपरस्टार ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. चहामध्ये खारी, बिस्किटमध्ये मारी, पंढरीची वारी. रितेश देशमुखचा डायलॉग जगभरामध्ये गाजला, लय भारी. आणि पालघर क्रिकेटची आन बान शान, अर्धशतकांचा आणि विकेटचा प्रधान तो आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर. प्रीतम बारी भरपूर मैदानं गाजवलेले आहेत. प्रीतम बारी यांच्या खेळाची हायलाईट जर म्हणायची झाली तर संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणत्याही मैदानामध्ये गेल्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त करणं हे सर्वात मोठं यश आहे. कारण फार कमी असे गोलंदाज असतात जे कोणत्याही प्रभागामध्ये गेले तरी देखील कंजूस मारा करण्यात यशस्वी होतात, परंतु प्रीतमने ते प्रात्यक्षिकरित्या करून दाखवलेलं आहे. तर समोर केवळ 18 वर्षांचा असताना ज्याने PTTSAचं मैदान गाजवलं होतं. 2024चं ते कॅलेंडर इयर कोणी विसरू शकणार नाही. आणि सन्मानाची बाईक घेणारा निहिल तो स्ट्राईकवरती आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल. खूप चांगला चेंडू आहे चितपरिचित अंदाजामध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना सुरू झालेला आहे, जिथे श्री जागमाता रावळे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि टॉस जिंकून मितांश 11 बिरवाडी टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्रितेश घरत यांना आपण पाहतोय. क्रितेशची सुरुवात खरं तर उमरोळीच्या मैदानामधून झाली, त्यानंतर इलियास पठाण यांनी त्यांना संपूर्ण भारताचं भ्रमण करून दिलं. CM चषक बोईसरमध्ये खेचलेले ते 6 चेंडूंमधील 6 षटकार सध्या यष्ट्यांच्या मागे आहे क्रितेश. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलंच नाही. वर्षानुवर्षे आपण गाजत राहिला. काय फटका खेळलेत, वा! नटराज मुद्रेमध्ये येथे जे आपल्या शरीरामधील लवचिकता दाखवली ना निहिलने, बाबा रामदेव यांना देखील फिक्क पाडून टाकेल. हा फटका खेळत असताना बघा काय फ्लेक्सिबल तो बॉडी लँग्वेज बघायला मिळाला. आणि त्यानंतर चेंडूवरची नजर बघा किती करडी आहे. आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवला. चांगला फलंदाज. आणि नेहमी हरेश्वर किन यांची चर्चा जरूर होते निहिलचं नाव घेतल्यानंतर, परंतु आज मातोश्रींना देखील प्रकर्षाने संपूर्ण जगाने ते नाव लक्षात घ्यावं म्हणून जर्सीवरती मातोश्रींचं नाव देखील मोठ्या आदराने आणि सन्मानाने ती जर्सी त्याने परिधान केलेली आहे. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आणि ही जर्सी तुम्ही बघा, कॅमेरामॅन खूपच हुशार आहेत, ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे ते नाव आदरणीय अंजलीताई ज्यांनी पालघर क्रिकेटचा कोहिनूर खरोखरच या वसुंधरेवर आणलेला आहे. आणि आज मात्र आम्हा पालघरकरांना ज्या खेळाडूंचा स्वाभिमान आहे त्या यादीमधील हे नाव आहे निहिल हरेश्वर किनी. चांगले बॅटिंग करतात, 5 धावा आहेत फलकावर. पुढचा बॉल. चेंडू ओव्हर पिच होता आणि वाईट देखील आहे. खराब चेंडू. एक्स्ट्रा स्वरूपामधील एक धाव जरूर फलकामध्ये ऍड केली जाते. क्रितेशचे रिॲक्शन बघा. इथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. मोस्ट अटॅकिंग अप्रोच असलेला कर्णधार म्हणून क्रितेशांची ओळख गेली भरपूर वर्ष. जेव्हा क्रितेश मैदानामध्ये असतात कुणालाही माफी नसते. आणि विराट कोहली यांची 100% आठवण करून देणारा कर्णधार मैदान कोणतंही असो, क्रितेश ज्या पद्धतीने संघाला लीड करतो ते फारच आक्रमक स्वरूप असतं, आक्रमक धोरण असतं. ऑफ फील्ड मात्र अतिशय शांत. इट्स अ वाईड बॉल. खराब चेंडू आहे आणि पंचांचा निर्णय सुयशस्वी ठरला. रिव्ह्यू मात्र लॉस्ट होतोय मितांश 11 बिरवाडी टीमचा. बघा हे तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जातं. दूध का दूध, पाणी का पाणी, क्रिस्टल क्लिअर. हा क्रितेश आहे. जेव्हा क्रितेश कर्णधार असेल तेव्हा चुका करू नका.
त्या चुकांना माफी मिळणार नाहीये. हा अर्जुन रणतुंगाप्रमाणे स्ट्रॉंग लीडर. खुलफेरी टप्प्याचा बॉल, सेकंड सेमीफायनल इन ॲक्शन. दोन बलाढ्य मातब्बर दिग्गज आणि धुरंधर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. जिस तरीके से दो बड़ी फिल्में बॉक्स ऑफिस पर टकराती है, उसी तरह ये मुकाबला कड़ा भी, बड़ा भी और तगड़ा भी. कृतेश घरत हा बिरवाडीचा वंडर बॉय आहे. गालतेऱ्याच्या मैदानामध्ये एका दिवसात 5 चेंडू 5 षटकार 2 वेळा. सीएम चषक बोईसरमध्ये 6 चेंडू 6 षटकार. त्यानंतर आपण पाहिलं असेल की धावा चेस डाऊन करत असताना उमरोळीचं मैदान त्याने गाजवलं, तेव्हा तो सर्वांच्याच नजरेमध्ये आला. आणि मागील 7 ते 8 वर्षांमध्ये सुमित भरत डेकले अर्थातच भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली, त्याचा देखील आवडता खेळाडू आहे कृतेश घरत. भरपूर वेळा संधी दिली आपल्या संघामध्ये. येथे पंच दर्शवित असताना वन मोर वाईट बॉल. हा दुसरा वाईट चेंडू आहे या ओव्हरमध्ये. रिचर्ड हॅडली, वन अँड ओनली मोस्ट डिसिप्लिनफुल बॉलर. एका मोठ्या स्पॅनमध्ये एकही वाईट चेंडू त्याने रिलीज केला नव्हता. भारतासाठी कपिल देव, त्याने देखील खराब चेंडू रिलीज नाही केले आपल्या कारकिर्दीमध्ये. इथे 2 वाईड आलेले आहेत, परंतु हा गेम प्लॅनचा भाग आहे. बऱ्याचदा कॉन्सन्ट्रेशन लॅप्स करण्याकरिता जाणून बुजून हे चेंडू रिलीज केले जातात. प्रीतम बारी कसलेला खेळाडू आहे. ओ हो अनप्लेबल. पूर्णपणे या संभ्रम अवस्थेमध्ये बघायला मिळाले नेहिल. हीच तर गुणवत्ता आहे. संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व, स्वर्गीय रतनबुवा सारखी स्पर्धा असेल, सुप्रीमो चषक सारखी स्पर्धा असेल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून सन्मानाचं स्थान आहे प्रीतम बारी यांचं. आणि या चेंडूवरती ते स्थान मला का दिलं जातं ते दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी होते जरी 2 वाईट चेंडू आले असतील. हो या वेळेला यष्टी रक्षण तुम्ही बघा. सौदामिनी प्रमाणे, अगदीच विजेप्रमाणे लख तेजोमय आणि प्रकाशमान असं हे नजरेचा अगदी डोळ्याचं पातळ लवतं तत्पूर्वी आधी चेंडूला कवटाळा आणि त्यानंतर यष्टांचा वेध घेतलाय कृतेश घरत यांनी. बघूयात पंच काय निर्णय देतात. जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे महेंद्रसिंग धोनी यांचा 0.0.9 आणि त्यानंतर स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच ब्रेक केला 0.0.8. 8 प्रति सेकंदांमध्ये स्टंपिंग आणि येथे त्याची आठवण करून देतोय कृतेश. इट्स OUT आउट. जबरदस्त यष्टीरक्षण हे बघा. कृतेश घरत. प्रीतम बारीच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे आणि एका वेगवान गोलंदाजासमोर हा चेंडू कलेक्ट केला आणि त्यानंतर हा चाणाक्षपणा आहे आणि काय कॅमेरा वर्क आहे जबरदस्त. अनुराग चव्हाण आणि सूरज यादव, क्लास कॅमेरा वर्क आहे. छायाचित्रकाराचे जितकं कौतुक करावं ना या क्षणाला तितकं कमीच आहे. फलकावर धावसंख्या या ठिकाणी ठप्प आहे 8 या धावसंख्येवर. आणि कृतेश घरत जो उल्लेख मी केला होता महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती सर्वाधिक फास्टेस्ट स्टंपिंगचा, त्याची थोडीशी झलक तर बघायला मिळाली. खूप सुंदर स्वरूपाचं यष्टीरक्षण ऑन स्क्रीन हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळतात. यशस्वी अष्टपैलू आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे सारख्या स्पर्धेमध्ये ज्याने मालिका वीर पुरस्कार आपल्या नावावरती कोरलेला आहे असा हा हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या दिशेने मार्गाक्रमण करत असताना पहिलं षटक प्रीतम बारी यांनी चांगला हाताळलंय. केवळ 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट, प्राइजलेस विकेट करत केली नेहिल किणे यांच्या रूपाने. आयकॉन खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आहे मिस्टर प्रतीक पाटील, ब्रँड ऑफ वडवली. भरपूर आशा आहेत या फलंदाजाकडून. दुसऱ्या बाजूने हार्दिक आलेले आहेत. या आधीचा सामना खूप मोठं पॉझिटिव्ह घेऊन सेमीफायनल पर्यंत आलेला आहे. अर्थातच श्री जागमाता रावळे, कारण या आधीचा जो सामना आहे तो गोलंदाजीच्या बळावरती जिंकलेले आहेत. जरी आम्ही 44 धावा केल्या तरी त्या धावा डिफेंड करण्याची धमक आमच्याकडे आहे. ते साहस, धाडस, ते शौर्य आणि धैर्य आणि ती रणनीती, तो गेम प्लॅन आमच्याकडे आहे हे दाखवून दिलं होतं. साहिल चापके यांनी हाताळलेलं सेकंडला षटक कोण विसरेल. खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र सर्वाधिक अनुभवी गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये क्रिट नयन पाटील, त्यांनी मात्र प्रतिस्पर्धी संघाला परतीचं तिकीट धाडलं. आता गोलंदाजी करण्याकरिता बरोबर 21 मे 2023च्या दिवसामध्ये कलिनाच्या मैदानामध्ये अर्थातच मालिका वीर तर आपण चर्चा करत होतो. नाही, येथून मात्र गोलंदाजामध्ये हलकासा चेंज आहे. एका क्षणाला असं वाटलं कॅमेरा जेव्हा रोल झाला होता की विशू येणार, परंतु नाही. इथे षटक क्रमांक 2 मध्ये राहुल आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. कुलवर टप्प्याचा हा बॉल रिस्पेक्टफुली खेळलेले आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सुरुवात चांगली आहे. या आधीच्या मॅच मध्ये आपण गोलंदाजीचा दबदबा पाहिला. खूप चांगली गोलंदाजी दक्ष 11 सातपटी टीमची.
आता ह्या मॅचमध्ये काय होणार, कारण आतापर्यंत आजच्या रजनीची जर उलाढाल आपण पाहिली, जर आराखडा पाहिला तर एका मॅचमध्ये धावा होत आहेत, दुसऱ्या मॅचमध्ये धावा बिलकुल होत नाही आहेत. अशीच वाट चाल राहिलेली आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. भारतीयांसाठी हा फक्त खेळ नाही आहे, हा धर्म आहे. नाही थोडीशी घाई केली स्ट्रोक सिलेक्शन करत असताना, कारण चेंडूचा टप्पा तुम्ही बघा, खूप चांगल्या पद्धतीने ही गोलंदाजी होत आहे. या आंबटगोड क्रीडांगणाला लॉर्ड्सच म्हणावं लागेल. फार कमी फलंदाज यशस्वी होतात येथे. लॉर्ड्स या मैदानाची तुम्ही विशेषता पाहिली असेल, जो फलंदाज यशस्वी ठरतो, जो फलंदाज लॉर्ड्सच्या मैदानावरती सेंचुरी परिपूर्ण करतो, त्याचं मात्र नाव सुवर्णाक्षरांनी अगदी त्या डगआउटमध्ये कोरून ठेवलं जातं, कारण त्या मैदानावर धावा करणं कठीण आहे. तसं हे आंबट गोड क्रीडांगण आहे. फलंदाजांना काही केल्यास सूर सापडत नाही. फलंदाजांच्या ताकास तूर लागू दिला जात नाहीये. इतकी सुंदर गोलंदाजी होते. पिन ड्रॉप सायलेंट आहे चहूबाजूने. आमचा लाडका प्रेक्षक महाराजा, आपण जर पाहिलं तर घड्याळामध्ये बरोबर 1:06 झालेले आहेत, परंतु जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक आहेत, कारण आज फक्त क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरतील अनेक तारे, अनेक सितारे, अनेक अढळ ध्रुव तारे आणि अनेक अजातशत्रू राजा आले. बघा, महिला भगिनी देखील आहेत. होम मिनिस्टर आहेत, ज्यांच्याशिवाय घर चालू शकत नाही. उद्या सकाळी 5 वाजता उठून आपल्या यजमानांना ज्यांना डबा द्यायचा आहे, परंतु त्या देखील आहेत. आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, अफाट जिव्हाळा आहे. खासदार चषक आणि विदुरजी पाटील यांना दिलेला हा सन्मान आहे. बघा, काही प्रेक्षक येथून परिपूर्ण स्वरूपामध्ये, जोपर्यंत फायनल पाहणार नाही तोपर्यंत जाणार नाही, हा एकच त्यांनी चंग बांधलेला आहे. फलकावरती 11 धावा आणि 1 विकेट. आदरणीय राजेंद्र वाडेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आलेवाडी प्रभागाचे विद्यमान सरपंच महोदय, प्रथम नागरिक सरांचा आपण शुभ सन्मान परिपूर्ण करूयात. मी विनंती करतोय कृतेज गरज साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या करकमळामधून हे स्वागत सन्मान परिपूर्ण करावं. या सरपंच महोदय, आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत या खासदार चषक 2026 मध्ये. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मोठी स्पर्धा आहे, मान्यवरांची रेलचेल, त्यांना देखील आपण सन्मान देऊया. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मी जातोय, जिथे धावा झालेल्या आहेत बरोबर 12 रन्स. उच्चस्तरीयच गोलंदाजी आहे. खेळपट्टीपासून मदत कशी मिळवावी हे गोलंदाजांना आता ठाऊक झालंय. त्यांनी ह्या मैदानावरती यशाचं गमक जाणलंय. येथे देखील जो प्रयत्न सुरू होता ना, जीवा घरत होते शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये, आणि जीवा ज्याची सुरू झालेली आहे हवा, आणि विकेटचा उडवलाय थवा. एका मागोमाग एकही विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा झालेल्या आहेत, 2 गडी गारद, आणि हा झेल तुम्हाला दाखवला जातोय ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑल इंडिया आयकॉन ऋतिक पाटील, ब्रँड ऑफ वडवली, स्विच खेळण्याचा प्रयत्न केला, सबशल फ्लॉट ठरला. आणि बिरवाडी क्रिकेटचा कोहिनूर बघा, जीवा घरात, ज्याने किती सुंदर झेल परिपूर्ण केलेला आहे. खूप सुंदर आणि अद्वितीय, अप्रतिम, अवर्णनीय आणि अद्भुत असं हे क्षेत्ररक्षण. क्वालिटी आहे या क्षेत्ररक्षणामध्ये. जीवाने आतापर्यंत आपल्या फिरकीमध्ये भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपली छाप सोडतोय, आणि रिॲक्शन सर्व काही सांगून जातात. 2 षटकांमध्ये 12 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना पहिली दोन्हीही षटके आपल्या नावे केलेले आहेत. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा, तो योग्य ठरवलेला आहे मितांश 11 बिरवाडी टीमने. स्वर्गीय रतन टाटा फार सुंदर संघाच्या आयुष्यामध्ये जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे यावर विचार करण्यापेक्षा तो यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून देता आलं पाहिजे, आणि तेच केलंय मितांश 11 बिरवाडी टीमने. आता नव्याने फलंदाज पोलीस दलामध्ये कार्यरत साहिल चापके आलेले आहेत. या आधीच्या सामन्याचा हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सेकंड लास्ट ओव्हरमध्ये येऊन खूपच जमेची कामगिरी केली होती. हार्दिक दुसऱ्या बाजूने आहेत. जरी पहिली 2 षटके आपल्या नावावरती आले नसतील तरी देखील क्रिकेट या खेळाचं गीता रहस्य विसरता कामा नये.
प्रत्येक चेंडूवरती नवीन असणारा असा हा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष आहे. वा जीवा. आणि हा तो गोलंदाज आहे जो आपल्या स्पिन गोलंदाजीसाठीच प्रसिद्ध आहे. जीवा करत गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. परत फलंदाजाची आशा प्रत्येक मैदानामध्ये येते सरत. हा चेंडू बघा कशा पद्धतीने गरकन वाढलाय. पुन्हा एकदा तेच दृश्य आहे. क्लास क्लास मास्टर क्लास प्रॉलिफिक. आणि इथे मात्र रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. हे आपण थोड्या काळासाठी परीक्षण करूयात. यशस्वी फिरकीपटू म्हणून जीवाची ओळख जरूर आहे, परंतु साहिल आणि हार्दिक अशा दोन फलंदाज आहेत ज्या फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मी तर म्हणेन 10 ते 15 धावांची एक छोटीशी पार्टनरशिप करायला हवी. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा सिंगल डबलला तुम्ही महत्त्व देता अशा कठीण काळामध्ये ते सिंगल डबलच त्यानंतर पुढे जाऊन मात्र मोठ्या फटक्यांकरिता पोषक ठरत असतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल बॉल. धन्यवाद. दोन्ही संघांचे रिव्ह्यू मात्र आता लॉस्ट झालेले आहेत, लक्षात असू द्या. आणि म्हणून ते सिंगल डबल आता शोधावे लागतील, कारण हे असे दोन फलंदाज आहेत. इथून 10 ते 15 धावा सिंगल डबलच्या स्वरूपामध्ये जोडल्या तर त्यानंतर मोठे फटके हमखास खेळू शकतात. इथून पुन्हा एकदा तोच मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न केला आणि म्हणून बाद झालेले आहेत. मिस्टर चिनू यांना आपण पाहू शकतात. विक्रांत त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करतात. सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाजीचंच वर्चस्व राहिलं. या आधीच्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रात केवळ 22च धावा झाल्या होत्या. अगदी त्याची आठवण करून दिली जाते. प्रतिबिंब उमटू लागले आहे. पहिल्या षटकामध्ये प्रीतम बारी, दुसऱ्या षटकामध्ये देखील तीच गुणवत्ता आपल्याला बघायला मिळाली. राहुलच्या माध्यमातून आता तिसऱ्या ओव्हरमध्ये तुच रे छावा. सध्या तरी अंबटगोड क्रीडामध्ये ज्याची सुरू आहे हवा. जिंकलंच माझ्या भावा, नाव आहे जीवा. आणि विकेटचा थवा तो थांबायचं नाव घेत नाहीये. बघा इथे बेसिक जेव्हा तुम्ही विसरताना क्रिकेटचा मूलभूत पाया आहे एकेरी आणि दुहेरी धावा. एक काळ असा होता जेव्हा पास्थळ टीम खेळायची तेव्हा किरण जाधव आणि केतन राऊत हे असे फलंदाज होते. चौकार षटकार बिलकुल खेळायचे नाही. त्या काळामध्ये MRIच्या चेंडूचा वापर केला जायचा. परंतु सिंगल डबल खेळून फायर पास्थळ टीमला भरपूर सामने ज्यांनी जिंकवून दिले ती नावं आहेत केतन राऊत आणि किरण जाधव. आणि येथे ती आवश्यकता आहे क्रिकेटचा मूलभूत पाया बेसिक. जर तुम्हाला इमारत मजबूत बनवायची असेल, घर मजबूत बनवायचं असेल तर पाया भक्कम असावा लागतो. जो फलंदाज येतोय तो फलंदाज फक्त मोठे फटके खेळण्याचाच प्रयत्न करतोय. येथे नव्याने एंट्री झालेली आहे जित पाटील. ह्या देखील फलंदाजाकडे कमालीची कलात्मकता आहे. छोटा तीर, घावकरे गंभीर. मला अजून देखील कुर्लाई सरतोडीचं मैदान आठवतं जेव्हा मी जित पाटीलला पाहतो. 79 धावांचं टार्गेट, 24 चेंडूंमध्ये चेस केलं होतं. तिथे जित पाटील आणि निहिल किनी यांनी मात्र कहर केला होता चौकार षटकारांचा. परंतु या मैदानाची गोष्ट वेगळी आहे. अंबट आणि गोड क्रीडांगण पास्थळ गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण आहे. सातत्यपूर्ण रीतीने काही वेळा लेग ब्रेक, काही वेळेला ऑफ ब्रेक. धाव संख्येवरती देखील लागलेला आहे ब्रेक, थांबवलेला आहे वेग. आणि येथे हे चित्र तुम्ही पहा. क्रिकेट इज द फनी गेम असं देखील म्हटलं जातं आणि ते का म्हटलं जातं ना ते सध्या तुम्हाला कळेल. मुख्य प्रांगणामध्ये थोडासा प्रलंबित काळ आहे. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती सेंटर फ्रेश स्माइल आहे. कारण येथे आता बघा अभि तांडेल यांच्या देखील चेहऱ्यावर स्माइल आलाय. आणि काय घडलेलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला मैदानामध्येच यावं लागेल, कारण कॅमेरामॅन आणि आमचे टेक्निकल टीम इतकी हुशार आहे की त्यांनी सरळ जाहिराती दाखवायला सुरुवात केलंय. बळीराजाचा सर्वात मोठा मित्र तो आलाय मैदानामध्ये आणि म्हणून हा प्रलंबित काळ आहे. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम, क्रिकेट इज द डिसिप्लिन फुल गेम आणि क्रिकेट इज द फनी गेम. आणि आता हशा पिकलेला आहे मैदानामध्ये. थोड्या वेळाकरिता हा प्रलंबित काळ आपल्याला पाहायला मिळतोय. या कॅमेरामॅन हरकत नाहीये, जे ऑनलाईन पाहतायत ना त्यांना देखील कळलं बघा. बळीराजाचा सर्वात मोठा मित्र तो आता आहे मैदानामध्ये, नाहीतर लगेच कॉमेंट सुरू होतील की नक्की काय घडलंय. आणि या चिमुकल्याचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हा बचकांडी आहे खरं तर. हा पडद्यामागचा हिरो जो आता मात्र पडद्यावरती आलेला आहे. कॅमेरामॅन फोकस करो.
वरना हमारे पैसे वापस करो. वा बचकांडी वा, तुझे मनापासून आभार. ज्या प्रकारे तू सहकार्य करतोस ना या स्पर्धेला, मोठ्यांना देखील जमणार नाही परंतु तुला जमलंय. वा, विदुरजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण संयोजन समिती बचकांडी तुझे मात्र नेहमी आभारी राहील. मनापासून आभार. तुझा हे उच्च श्रेणीय कारभार. धन्यवाद. चला आता पुन्हा नव्याने सामन्याला सुरुवात होणार आहे. थोडासा गेम स्लो डाऊन झाला. अशा प्रकारे एक किस्सा घडला होता, तुमच्यापर्यंत पोहोचवेन जरूर. आता लेग ब्रेकच्या विरोधामध्ये हा फटका, हे स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं नव्हतं. जर तुम्ही स्विच हिट खेळणार तर बॅटवरती चेंडू चढू शकणार आहे. बाईच्या स्वरूपामध्ये धाव आलेले आहे, परंतु ती स्विच हिट खेळत असताना आय कोलॅबरेशन, हेड पोझिशन आणि कॉन्फिडन्स तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. 14 धावा झालेल्या आहेत अगदीच धीम्या गतीने. 14. काही करेक्शन आहे का? एक वाईट चेंडू देखील आहे ना जीवा या षटकामध्ये? नाही, वाईट नाहीये. लक्ष ठेवा गुणलेखक, कारण त्या ठिकाणी थर्ड अंपायरने आपला निर्णय दिला होता योग्य पद्धतीने फेअर डिलिव्हरी, परंतु जे आमचे गुणलेखक आहेत त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली, हरकत नाहीये. बडे बडे देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती है आणि आपल्याला सांभाळून जरूर घेतलं जाईल. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका निकुंज पुढे सरसावला होता. प्रयत्न चांगला होता निकुंजांचा, परंतु झेल सुटलाय आणि जीवाचा कटाक्ष मात्र धावसंख्येकडे ॲक्युरेट होता. त्याने परफेक्ट दर्शवलं, कारण प्रत्येक धावी महत्त्वाच्या आहेच. एकेका धाव्याचं महत्त्व गणित. लोकशाहीमध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला. हा फॉलिंग स्वीप तुम्हाला दाखवला जातोय साहिल चापके यांचा. झेल टिपण्याची संधी चालून आली होती, परंतु कठीण झेल होता. सध्या तरी स्कोर कार्ड हळूवार पद्धतीने 14 या अंकावर. जो बॅटिंग लाईनअप आहे श्री जागमाता रावळे टीमचा खूप स्ट्रॉंग आहे. मी अजूनही म्हणतोय की जर एक चांगली पार्टनरशिप झाली तर ही टोटल आकर्षक जरूर बघायला मिळेल. सध्या तरी 14 धावा झालेल्या आहेत. NCC सफाळे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना कुर्लाई सरतोडीच्या मैदानामध्ये 4 षटकांमध्ये 19 धावा करायच्या होत्या आणि तेथे मात्र तुटून पडले होते फलंदाज. अगदी सहजगत्या तो सामना जिंकला होता. हे फक्त सरतोडीच्याच मैदानामध्ये झालेलं नाहीये. तुम्ही मानव विकास परिसर विराथन बुद्रुकचं मैदान घ्या, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विठ्ठलवाडी उचलून घ्या. अगदी ज्या ज्या प्रभागामध्ये जातात ना तेथे जागमाता रावळे टीमने यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली छाप सोडली. जलसारच्या मैदानामध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं. हिमेश घरत 1 चेंडू आणि 5 धावा आणि त्यानंतर त्यांनी खेचलेला तो षटकार कोणीही विसरू शकणार नाहीये. याचा अर्थ असा आहे, आणि हिमेशची एंट्री तर अजून बाकी आहे. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, परंतु सध्या तरी थोडीशी अडचणीमध्ये. ऑन स्क्रीन 21 मे 2023च्या दिवसामध्ये कलिनाच्या मैदानामध्ये भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच सुप्रीमो चषकात मालिकावीर म्हणून 4 व्हीलर आपल्या नावावरती करणारा ब्लॅक डायमंड आलेला आहे. विशू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हे स्ट्रोक सिलेक्शन चिंतेचा विषय बनलंय. का सिंगल डबल खेळले जात नाहीयेत हाच एक यक्ष प्रश्न आहे. केवळ चौकार षटकारांनाच पसंती देण्यात आलेली आहे संपूर्ण सत्रामध्ये, आणि म्हणून विकेट ते आलेले आहेत. 1 मोर विकेट डाऊन. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया आयकॉन, कुणीही कधीही विसरू शकणार नाही की 21 मे 2023 मध्ये याच विश्वनाथ जाधवने सुप्रीमो चषकामध्ये मालिकावीर किताब आपल्या नावावरती केला होता. बरोबर त्या 2023च्या एडिशनमध्ये 68 धावा केल्या होत्या विश्वनाथ जाधव यांनी. 165चा स्ट्राईक रेट होता. 5 विकेट घेतले होते आणि 4 झेल देखील टिपले होते. आणि म्हणून जेथे संपूर्ण भारतच नव्हे तर आखाती देशांमधील खेळाडू येऊन खेळतात तिथे आपल्या पालघरचा सितारा चमकला. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानिवचा हा कोहिनूर, आणि त्याने सुप्रीमो चषकामध्ये 4 व्हीलर आपल्या नावावरती केली होती. तोच गोलंदाजी करतोय. 21 मे 2023चा दिवस पालघरकरांसाठी सन्मानाचा तो क्षण होता. नव्याने फलंदाज झालेला आहे मिस्टर मनोज पाटील मन्या. 14 धावा 4 विकेट. हा बॅटिंग लाईनअप तुम्ही बघा, एकापेक्षा एक धुरंधर. आयकॉन म्हणून मनोज पाटीलला पसंती देण्यात आलेली आहे. रॉकी ग्रुप कोण विसरेल. यंदाच्या वर्षाची सुरुवात मनोज पाटीलने जी केलंय ते अफलातून होती. 2 व्हीलर मालिकावीर ठरला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज देखील आवश्यकता आहे. बघा, जो फलंदाज येतोय तो फक्त मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. ही थोडीशी शोकांतिका राहिली या सत्राची. 14 धावा आणि 4 विकेट्स. विश्वनाथ जाधव, विशू या नावानेच त्याला भरपूर प्रेम मिळालंय. फार डाऊन टू अर्थ खेळाडू आहे, खूप विनम्र खेळाडू आहे आणि म्हणून खूप मोठं यश देखील त्याने पाहिलंय. आकाशाला गवसणी घालायची आहे परंतु मातीशी इमान राखून हे टाऊक आहे विशूला.
पण एकदा धावचित करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी स्माईल देखील येते. विशू सांगतायत मनोजला की ते थोडासा मध्ये आला होतास, नाहीतर मी डायरेक्ट हिट केली असती. हे सर्व खेळाडू एकत्रित देखील बऱ्याच वेळा खेळतात आणि म्हणून हे मैत्रीपूर्ण वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही ऑल इंडिया आयकॉनच आहेत. 15 धावा 4 गडी गरज झालेल्या आहेत. 21 चेंडूंच्या समाप्ती अखेर जीत पाटील या फलंदाजाच्या, तुम्ही बॉडी लँग्वेजवरती जाऊ नका, हा महान नायक आहे. हॅमर करण्याचा प्रयत्न, इथे पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. आणखीन एक झटका. स्ट्रोक सिलेक्शन प्रत्येक फलंदाज फक्त लॉफ्ट करण्याचाच प्रयत्न करतोय. सिंगल डबलचा प्रयत्न झालेला नाहीये आणि म्हणून जी ही टोटल आहे ना, ती सध्या तरी फारच ठप्प झालंय. श्री जागमाता रावळे एका बंधूच्या विकेट नंतर दुसऱ्या बंधूची एंट्री. या बंधूंच्या जोड्या निरंतर प्रसिद्ध झालेल्या आहेत. सध्या तरी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या मितांशी लेबन बिरबाडे आणि या आधीच्या सामन्याचा एक लखलखता सितारा आहे नयन पाटील. सबसेकातील शेवटचं षटक ज्या रीतीने त्याने हाताळलं, 1 चेंडू आणि 6 धावा, खूप सुंदर पद्धतीने. तिथे मात्र अनुभव आपल्याला बघायला मिळाला होता. वाईड डॉर्कचा तो शेवटचा चेंडू बरोबर हाताळला आणि पंचांचा निर्णय येण्याआधीच ठाऊक होतं नयनला की आपण सामना जिंकलोय. खूप सुंदर षटक हाताळलं होतं. आजच्याच रजनीमध्ये तो चांगला किस्सा घडला. 3 ओव्हर्स आणि 4 चेंडूंचा खेळ संपन्न. प्रेक्षक राजे मात्र सांगत असतील की चौकार षटकारांचा जणू काही तुटवडाच पडलाय. असं वाटलं नव्हतं, कारण जो पहिला सामना झाला होता ते 73, परंतु त्या ठिकाणी सूर्यनारायण देव प्रसन्न होते. जशा फ्लड लाईट ऑन झाल्या, जसं ढगाळलेलं वातावरणाने चहूबाजूनी तमसाम्राज्य निर्माण झालं, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जी खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांच्या प्रेमात होती ती आता मात्र गोलंदाजांच्या प्रेमामध्ये जरूर आहे. विष्णूचा पुढील बॉल, खूप चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर ड्राईव्ह आहे. स्टोर नयनच्या बॅटमधून सिंगल येणार. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये 2 धावा आणि 2 विकेट. भरपूर मैदानं गाजवलेले हे खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट हा खेळ प्रत्येक सामन्यामध्ये नवीन. जेव्हा विराट कोहली यांनी 85 शतकं परिपूर्ण केली आणि त्यांना हर्षा भोगले यांनी विचारलं की आता तुम्हाला कसं वाटतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काहीच नाहीये. 85 शतकं परिपूर्ण केली म्हणून मी मोठा बनू शकत नाही. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आजही मैदानामध्ये उतरल्यानंतर मला प्रश्न पडतो की आता सिंगल कशी घेऊ. इतका मोठ्या खेळाडूचे देखील हे शब्द वलय आपल्याला सर्व काही सांगून जातो की क्रिकेटचा खेळ किती महान आहे. ह्या स्माइल्स बघा. मनोज पाटील मन्या आणि या विशूचं हे बॅटल, जिथे विश्वनाथांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय. या आधीच्या मॅचमध्ये 22 धावा झाल्या होत्या. येथे 4 षटकांचा विचार जर आपण केला तर केवळ 16 धावा झालेल्या आहेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षु विहंगम, अग्रमनांकित, अग्रवलयांकित, अग्रस्तर, उच्चस्तरीय, उच्च श्रेणी ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला खासदार चषक आणि आताच आदरणीय सन्माननीय एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व डॉक्टर हेमंत विष्णू सावरासाहेब यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी देखील याही पेक्षा दर्जेदार नियोजनासहित ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल सुनियोजित स्वरूपामध्ये. 365 दिवस आधीच या स्पर्धेची उद्घोषणा करण्यात आलेली आहे. विदुरजी पाटील यांच्या शब्दामध्ये किती वजन आहे ते अगदी आपल्याला लाईव्ह बघायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने एका बाजूने विदुरजी पाटील यांनी शब्द टाकला, दुसऱ्या बाजूने खासदार महोदयांनी त्या शब्दाला लगेच दुजोरा दिला. आणि पुढच्या वर्षामध्ये देखील याच आंबटगोड क्रीडांगणामध्ये आपण खासदार चषक याहीपेक्षा 72 म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये 1,11,000 पारितोषिक आहे. मला तरी वाटतं पुढच्या वर्षामध्ये 1.5 ते 2 लाख अशा स्वरूपामध्ये पारितोषिकाची उधळण होऊ शकते. चला वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आलेले आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांनी दुसरं षटक कम्मालीचं हाताळलं होतं, विलक्षण हाताळलं होतं, राहुल आलेले आहेत. 2 षटकांमध्ये आता कशा पद्धतीने नयन खेळ हे आपण पाहूयात. हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि क्रिकेटमध्ये अनुभव हा फार मॅटर करतो. 12 चेंडूंमध्ये जरी 20 धावा आल्या तरी देखील ही मॅच बनू शकते, कारण 36 होतील आणि ह्या मैदानामध्ये त्या डबा डिफेंड बऱ्याच वेळा होताना पाहिलेला. फुल टॉस दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेले आहेत. बॅकअप आहे, त्या ठिकाणी जरूर येते. क्रिकेट म्हणजे फक्त चौकार षटकार नाहीये, सिंगल डबल देखील घेता आले पाहिजेत.
तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही एक परिपक्व फलंदाज बनता. जगातील यशस्वी फलंदाजांची उदाहरणं डोळ्यांसमोर घेऊन बघा. विराट कोहली असतील, सचिन रमेश तेंडुलकर असतील, आताच्या काळामध्ये शुभमन गिल असेल किंवा श्रेयस संतोष अय्यर, चौकार षटकारांसमवेत एकेरी दुहेरी धावा घेण्याचं कसब कला कौशल्य त्यांच्याकडे जरूर आहे. आणि त्या गोलंदाजी फलंदाजीला मिळालेली क्षेत्ररक्षणाची साथ, समवेत आखलेले गेम प्लान्स, बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता, खूप काही गोष्टी एकत्रित एक सूत्रात गुंफाव्या लागतात. तेव्हा कुठेतरी जाऊन विजय तुम्ही संपादित करत असता. चांगलं क्रिकेटमध्ये फुटबॉल केव्हा सुरू झाला ते कळलंच नाही. क्रिस्टियानो रोनाल्डो कॉपीबुक स्टाईलमध्ये विश्वनाथ जाधव यांनी मात्र या चेंडूला स्टॉप केलेला आहे. आता आपण विचार करूयात की ह्या सत्रामध्ये किती चौकार आणि षटकार आलेले आहेत. असा जर यक्षप्रश्न मी विचारला गुणलेखकांना तर ते मला सांगतायत की केवळ एक चौकार आलेला आहे. सत्तावीसवा चेंडू आहे या सेशन मधील, त्यामध्ये केवळ एक चौकार आणि 6 विकेट्स. पुन्हा एकदा तेच स्ट्रोक सिलेक्शन, 6 गडी गारद, 18 धावा फलकावर. वा, मितांश 11 बिरवाडी संघाने प्रॉपर पद्धतीने या आधीच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी सातपाटी टीमने केली होती अगदी तसंच दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. 18 धावा, 6 गडी गारद. आणि 18चा जो आकडा आहे तो भारतीयांसाठी फार सन्मानाचा मानला जातो. आता शाळेमध्ये शिक्षक देखील जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा 15, 16, 17 नंतर 18 नाही सांगत, 15, 16, 17 विराट कोहली 19 असं शिकवतात. इतकी उत्क्रांती त्याने क्रिकेटमध्ये केली. आणि 18 नंबरची जर्सी तो का परिधान करतो, कारण 18 नोव्हेंबर 2006 मध्ये वडिलांचं निधन झालं होतं आणि म्हणून 18 नंबरची जर्सी परिधान केली आणि क्रिकेटचं विश्व त्याने गाजवलं. म्हणतात ना की खाने में हाजमे की गोली, गुजरात में घाघरा चोली, रंगों की होली और क्रिकेट में विराट कोहली सबको पसंद है. 18 धावा, 6 गडी गारद. सध्या तरी मितांश 11 बिरवाडी संघाचा बोलबाला आहे. 9 चेंडूंचं येणं शेष आहे. या 9 चेंडूमध्ये निदान 10 धावा तरी जोडता आल्या पाहिजेत. या अंबडगड क्रीडांगणामध्ये मी समालोचन करत असताना भरपूर अनुभव घेतलेले आहेत. 25 धावा डिफेंड झालेल्या आहेत. या मैदानामध्ये कोणी विश्वास ठेवणार नाही. इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे अक्षय नाईक यांचा. राहुल मराठी पुढे पडते पाऊल, विकेटची घेऊन आलाय साहुल. गोलंदाजी मार्कवरती राहुल, तो देखील फारच यशस्वी ठरलाय. 9 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा आणि 2 विकेट. वा वा वा, सुरेख ही गोलंदाजी आहे. एखाद्या सौंदर्याने नटलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसावा ना तशा प्रकारची गोलंदाजी. आणि पंचांच्या माहितीसाठी बहुधा येथे वेळ मात्र समाप्ती अखेर झालेली आहे. 1 मिनिट गोलंदाज. येथे बहुधा वेळ समाप्ती अखेर झालेली आहे. जी 5 षटकांकरिता तुम्हाला 25 मिनिटे दिली जातात ती समाप्ती अखेर झालेली आहेत. आणि षटक समाप्तीनंतर जेव्हा बऱ्याच नियोजकांचा एकंदरीत निर्णय जर आपण पाहिला हरकत नाहीये, ओव्हर नंतर आपण क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लावायचा आहे. परंतु बऱ्याच स्पर्धांमध्ये काय केलं जातं तर ऑन टाइम म्हणजे जेवढे चेंडू झाले असतील ना त्यानंतरच तो क्षेत्ररक्षक आत घेतला जातो. वेगवेगळ्या प्लेइंग कंडिशननुसार वेगवेगळे निर्णय घेतले जातात. बऱ्याच व्यावसायिक स्पर्धांमध्ये जर 5 षटकांसाठी 25 पेक्षा जास्त मिनिटे घेण्यात आली तर ऑन दी स्पॉट क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जातो. पाचवं षटक अधिकृत स्वरूपामध्ये फारच कंजूस मारा राहिलाय. 5 ओव्हरमध्ये केवळ 1 चौकार आपण पाहिलेला आहे आणि 5 ओव्हरच्या समाप्ती अखेर 21 धावा, 6 गडी गारद. आता एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लावला जाईल कारण अतिरिक्त वेळ खर्च करण्यात आलेले आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं ना तर तेथे श्रेयस अय्यर असा एक कर्णधार जो फारच लो ओव्हर रेट त्याच्यावरती जास्तीत जास्त वेळा अप्लाय झाला आहे आणि तेथे मात्र मानधनामधून पैशांची कपात केली जाते. ते तसं नाही आहे. ते एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड आणि 5 ऐवजी आता 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे तुम्हाला ठेवता येतील. बघूयात शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय. भरपूर वेळा काय होतं 5 षटकांमध्ये धावा होत नाही. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा येतात तिथून देखील सामन्याला कलाटणी मिळते आणि मनोज पाटील आहेत फलंदाजी मार्कवरती.
किती स्पर्धांची नावं घ्यावी, किती रेकॉर्ड सांगावेत मनोज पाटीलचे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्यानंतर जेव्हा जेव्हा चाफेवाडी चषकामध्ये खेळतात तेव्हा तेव्हा मात्र प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड त्यांच्याच नावावरती असतो. भरपूर बायसिकल त्यांनी आपल्या नावावरती केलेले आहेत. आमदार चषक, अल्पेशजी भोईर यांची ती संकल्पना, तेथे देखील बाईक घेतली होती. रॉकी ग्रुप टेंबी खोडावेच्या मैदानामध्ये देखील बाईक घेतली होती. ज्या मैदानामध्ये जातात त्या गोष्टीला मी हात लावेन, त्या गोष्टीचं सोनं करेन. परंतु अशा फलंदाजाला देखील शांत ठेवलं. 21 धावा, 6 गडी गरज. शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. मनोज पाटीलच्या बॅटमधून सजवलेला हा फटका, परंतु ओहो, येथे झेल सुटला. विरुद्ध दिशेने धावत असताना झेल टिपणं थोडंसं कठीणच आहे आणि ते घडलं विशूच्या बाबतीत. 23 धावा. श्री जागमाता रावळे बॉलिंग युनिटचा देखील आपण विचार करूयात. नेहिलची 2 षटके. या आधीच्या मॅचमध्ये नेहिलने केवळ 6 धावा दिल्या होत्या. मी तर म्हणतो की 30-32 पर्यंत तरी पोहोचावं लागेल, जेणेकरून प्रेक्षकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल. 23 झालेले आहेत. 6 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये जीवा गरत पुढील बॉल घेऊन. फुल टॉस बॉल ऑन साइडला. गोलंदाजाचा टप्पा चुकला. मनोज पाटीलने गुडघा टेकला आणि काय जबरदस्त षटकार ठोकला. वाह, हे बघा तत्काळ पुनरावलोकन. जिथे फटका तुम्हाला दाखवला जाईल पूर्णपणे फुल टॉस आणि त्यानंतर अर्ध अगदीच गुडघ्याला स्ट्रेच करत असताना, गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना खूप चांगला फटका खेळलाय. एक फुल टॉस मिळाला आणि त्याचा फायदा उचललाय. लॉलीपॉप म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फुल टॉसला. आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण. आणि मनोज पाटीलला जर तुम्ही फुल टॉस द्याल तर मात्र गत्यंतर नाहीये. वन्स अगेन वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सजवलेला फटका आणि येते देखील चेंडू मात्र सीमा रेषा पार. एक झेल सुटला मनोज पाटील यांचा आणि त्यानंतर एक षटकार आला, एक चौकार आलाय. आता 33 धावा. मी तर म्हणेन फायटिंग टोटल 33 धावा, 6 गडी गरज. या भांडवलावरती जरूर फाईट करणार श्री जागमाता रावळे, कारण धावा येणं फार फार कठीण झालंय या फ्लड लाईट्स मध्ये. एक झेल सुटल्यानंतर बघा सामना कसा बदलून जातो. 2024 मध्ये एक चुकी केली अफगाणिस्तान संघाने. 24 या धावसंख्येवरती ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडला आणि ग्लेन मॅक्सवेलने त्यानंतर तो सामना प्लेन करून टाकला. डबल सेंचुरी साकारून अफगाणिस्तान संघाला विश्वकरंडकाच्या बाहेर केलं. इथे एक झेल सुटला, परंतु काय प्रयत्न आहेत क्रितेशचे. डेंजरस एफर्ट्स. फार गुणवान खेळाडू आहे आणि संघासाठी 100% समर्पणाची भूमिका. ते खडे खडे खेळलात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल तर येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक माझ्याकडेच मी ठेवेन हा निर्णय घेतला मनोजने आणि म्हणून येथे विकेटचा त्याग केला जाईल. परंतु टोटल आता मात्र लढण्यायोग्य झालेले आहे. या अंबटगोडच्या स्मरांगणामध्ये, प्रांगणामध्ये 35 धावा, 40 धावा खूप चांगली टोटल मानली जाते. बघा हे क्षेत्ररक्षण विश्वनाथ जाधव यांचा आणि हा रॉकेट थ्रो आहे रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये. त्यानंतर हे कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं यष्टांच्या मागून प्रीतम बारी आणि त्यानंतर जीवा गरत, म्हणजे टीम वर्क. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट आलेले आहे. सध्याच्या घडीला 34 धावा झालेल्या आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग करतोय मनोज पाटील. तुम्ही पाहिलं असेल की इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना जेव्हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये सुरू होता, 9 चेंडूंमध्ये 29 धावांची जेव्हा गरज होती तेव्हा जी सिंगल आली तेव्हा हार्दिक पांड्या यांचा इरादा होता 2 धावा घेण्याचा, परंतु विराट कोहली यांनी काय सांगितलं, आता स्ट्राईक मी घेणार. आणि ते मनोज पाटीलने देखील तेच सांगितलंय, विकेट गेली तरी चालेल, शेवटचे 2 चेंडू मी खेळेन आणि संघाला 40+ पोहोचवणार. आणि या मैदानामध्ये एक एक धाव सोन्यापेक्षा महाग आहे. सोनं सध्या 1,75,000 रुपये इतका भाव त्या सोन्याचा झालाय, परंतु त्याही पेक्षा महाग या मैदानावरती एक एक धावा आहे. 34 धावा 7 विकेट. इतकं इझी नाहीये धावा करणं. ऑन साइडला खेळलेले आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न तर 2 धावांचाच होणार. घेऊ की नको घेऊ, परंतु फेकी झाली स्वैर आणि त्या कारणास्तव या 2 धावा कंप्लीट होणार. थोडीशी चलबिचल. प्रीतम बारी यांना योग्य थ्रो अपेक्षित होता, तो अपेक्षाभंग तर झालाय. आणि टोटल तुम्ही बघा आता थोडंसं आनंदाचं वातावरण आहे श्री जागमाता रावळेच्या डगआउटमध्ये. भांडवल त्यांनी तयार केलेलं आहे. 36 धावा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील सैन्याला लढायचं असेल ना तर 1 महिना आधी रसद गोळा करून ठेवायला लागायचे.
तशा या धावा आहेत. आता चांगल्या पद्धतीने तोफ गोळे तयार आहेत आणि लढाईसाठी सुसज्ज आहे श्री जागमाता रावळे. 36 धावा, 7 विकेट्स आणि या सत्रातील हा शेवटचा चेंडू आहे. मनोज पाटील ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी एक मोठा फटका 40+ घेऊन जाऊ शकतोय. वाईड 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 बॉल. आणि मनोज पाटीलने ज्या वैयक्तिक धावा केलेल्या आहेत ना, जरी मी म्हणेन की 180च्या स्ट्राईक रेटने त्याने 18 धावा केल्या असतील तरी अर्धशतकापेक्षा कमी नाही आहेत त्या. कारण इतर फलंदाजांना धावा करण्यामध्ये फार अपयश प्राप्ती होती, परंतु मनोजने एक रिस्पॉन्सिबल नॉक साकारलाय. वन्स अगेन हाय फाय फ्लाय टाटा गुड बाय इनटू द स्काय. आणि मनोज पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस तो गोड व्हावा आणि शेवटच्या चेंडूवरती एक निर्णायक स्वरूपाचा चौकार खेचला. संघाला मात्र नेऊन पोहोचवलेला आहे बरोबर 41 या धाव संख्येवर. विजयासाठी 42 धावांचं आव्हान. शेवटच्या चेंडूवरती बघा काय सुंदर पद्धतीने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळले आणि खूप चांगल्या रीतीने ही टोटल स्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. आता चेंडू शिल्लक असणार आहेत 36 आणि विजयासाठी 42 धावांचं या आंबट गोड जेथे या प्रांगणामध्ये क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती पूर्णपणे गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण आहे. जरूर एक टफ फाईट मॅच बघायला मिळेल. मितांश 11 बिरवाडी संघाचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे, परंतु खराब कुठे होता श्री जागमाता रावळेचा. म्हणूनच या मॅच मध्ये थरार नाट्य आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल. बोलूयात आपण दुसऱ्या सत्राकडे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. सेमीफायनल 2 आपण पाहत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहत आहेत श्री जागमाता रावळे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहत आहेत मितांश 11 बिरवाडी. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 6 षटकं झालेली आहेत. 6 षटकानंतर आपण पाहिलं 41 धावा या बोर्डावरती लागल्यात. 42चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्याचा पाठलाग कशा प्रकारे सुरू केला जाईल या अगोदर ऑलरेडी आपण पाहिलं दक्ष 11 सातपाटी काय जबरदस्त अव्वल दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. फायनलमध्ये जाऊन तो संघ थाटामाटामध्ये पाहायला मिळतोय. आता इथून मात्र या दोन संघांमधनं कुठला एक संघ फायनलमध्ये पोहोचेल त्याची प्रतीक्षा मात्र सर्वांना आहे. अगदी सुंदर या चमचमीत ट्रॉफीवरती सर्वांचं लक्ष आहे आणि त्या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल, खासदार चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल याची प्रतीक्षा सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. चला पंच, मैदानाच्या दिशेने आपण प्रस्थान करायचं आहे. तसंच बिरवाडी टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेला रवाना करायची आहे. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया खासदार चषक 2026 मध्ये.
या स्पर्धेकरता आपण पाहताय आर्थिक सहकार्य आपल्याला लाभले श्री अरुण महेश घरत बंधू घरत इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सपोर्ट पार्सलचे मालक श्री संजय पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत सालवड श्री सदानंद पाटील व श्री प्रशांत घरत विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे मालक श्री उमेश सदानंद घरत, अध्यक्ष जाणता राजा फाउंडेशन पासळ, महावीर ज्वेलर्स चित्रालय, विनोद अधिकारी साहेब अधिकारी कन्स्ट्रक्शन, महावीर सोलंकी साहेब, गुलाब जैन, प्रताप भानुशाली, राकेश सावे, तुषार साबू, सुमित पिंपळे, सुशील चुरी, विकास झा, महेंद्र बोहणे, प्रणय म्हात्रे, श्री परेश मोरे, श्री परेश राऊत, श्री विवेक देशपांडे, श्री राजेंद्र कोंडा, श्री कृतेश साईनाथ घरत पासळ ग्रामपंचायत, सरपंच उपसरपंच सदस्य श्री वीरेंद्र शेखावत एम एस कम्फर्ट रबरचे मालक, श्री महेश बहारी साहेब, श्री राहुल वडे साहेब, श्री प्रणत पिंपळे साहेब, श्री राहुल रामदास घरत शहर प्रमुख पालघर शिवसेना, श्री विश्वास पाटील साहेब, सालवड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य, श्री अमोल मोरे सदस्य तेजस्वी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर तेजस्वी घरत, संजय पाटील, विवेक वडे, स्वयुक्त ट्रॅक्टर आणि वायफाय राजेंद्र घरत यांच्याकडनं सौजन्य झालंय. सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि आभार. सेकंड इनिंगकडे आपण जाऊया. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने मितांश 11 बिरवाडीकडनं दाखल झाले. स्ट्राईकवरती आपण पाहताय दानिवचा रत्न विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये मालिकेवर याची बाईक ज्याच्या नावे आहे तो फलंदाज आपण पाहतोय. पालघर जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बाईक ज्यानं मालिकेवर याची आपल्या नावे केली आहे तो फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकवर पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर निहिल. पहिल्याच बॉलवरती आपला रुबाब आपला रुतबा दाखवताना विश्वनाथ जाधव क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती तो दमखम विश्वनाथ जाधवचा पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर मोर्चा वळवला. रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळालाय षटकारा करता. आता या रन चेसला आघात झालाय. पहिल्याच बॉलवरती अगदी खणखणीत फटका विश्वनाथच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. ऑल इंडिया आयकॉन आपण पाहत आहेत विश्वनाथ. या विस्फोटक खेळाकरता मात्र तो ओळखला जातो आणि तो विस्फोटक बाणा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालाय. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निहिल. या वेळेला मात्र अगदी चांगला नियंत्रणात खेळलाय. फाईन लेगचे क्षेत्र निवडलंय. चेंडूला पाठवलंय. पंचांचा सिग्नल 4 चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या 2 बॉलवरती जबरदस्त अप्रतिम क्लासिकल विश्वनाथ पाहायला मिळतोय. सफल झाले. त्यानंतर चेंडूवरती नजर ठेवली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं विश्वनाथचं पाहायला मिळालंय. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल. त्या चेंडूला मात्र खेळलंय, कट केलंय. इथे मात्र आपण पाहिलं ही सिंगल पाहायला मिळते. 2 मोठे फटके आले. त्यानंतर अगदी विश्वनाथ जाणतो की मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आणि ते सेन्सिबल क्रिकेट विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. निकुंज आता स्ट्राईकवरती येतोय. अगदी निकुंज जर आपण पाहतो हा देखील एक हरहुन्नर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वेळात मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि मगाशी देखील त्यानं म्हटलं माझा आयडल आहे कृतेश घरत आणि त्याचप्रमाणे मात्र तो खेळ देखील करताना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतो. अगदी चांगला बॉल निहिलचा. यावेळेला मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. हळवारपणे चेंडूला खेळलं गेलंय. या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. 42चं टार्गेट समोर आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निहिल. इथे मात्र अगदी क्रॉस बॅटने खेळलाय. इथे मात्र फटका फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन. विश्वनाथ गॉन बॅक टू दी पवेलियन.
चला बिरवाडी संघ नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेला रवाना करायचा आहे, कारण की 30 सेकंदाच्या आत न्यू बॅटर मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. फटका अगदी चांगला खेळला होता, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून निहिलने हा चेंडू टाकला. चला न्यू बॅटर घाई करा. नवीन फलंदाज आपण पाहतायत साईश. बघा ही फर्स्ट वॉर्निंग आहे, 38 क्रॉस करणार नाही त्या अगोदर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवणं हे बंधनकारक आहे. चला वॉर्मअप करत जायचं मैदानात. साईश ठाकूर हा देखील एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. यंदाचा हंगाम मात्र साईशने गाजवला. आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिलीत तर त्या स्पर्धेमध्ये देखील अगदी हायेस्ट रन स्कोरर म्हणून आपल्याला साईश पाहायला मिळालाय. इथून मात्र आता जबाबदारी साईशच्या आणि निकुंजच्या खांद्यावरती वाढली आहे, कारण की आपण पाहिलं तर पहिला धक्का विश्वनाथ जाधवच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 12-1 अशी स्थिती ही सध्या पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत झाल्यात षटकातील. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निहिल. विकेट टेकिंग गोलंदाजी जर आपण पाहिलं तर निहिलची पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल घेऊन तयार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती निहिल. अगदी चांगला बॉल नियंत्रणामध्ये कंट्रोलेबल शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला चेंडू गेला, एक घेतली आहे, दुसऱ्या करता वळतोय परंतु मना करतायत. या सिंगलने आपण पाहताय झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकांचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे फलकावरती मितान शिलवण बिरवाडी या संघाची 1 गडी बाद 13. पहिल्या षटकाकरता आपण पाहिलं 4 मिनिटांचा अवधी हा वापरला गेलाय. या वेळेकडे देखील श्री जागमाता रावळे संघ लक्ष असू द्यात. एक धून ऐकूया आणि येऊया पुन्हा खासदार चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झाली आहे. मितान चिलवन बिरवाडी या संघाची 1 गडी बाद 13. सेमीफायनल 2 आपण पाहत आहात. या दोन संघांमधनं कुठला संघ फायनलमध्ये पोहोचेल याकडे मात्र सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष लागलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठलवाडीचा ब्रँड मनोज पाटील मन्या. षटकातला पहिला बॉल इथे मात्र अगदी बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर सॉफ्ट हँडने हळवारपणे या चेंडूला खेळून काढलंय. या सिंगलने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत आणि त्या लक्ष्याच्या दिशेने मात्र आपण पाहताय वाटचाल करताना मितान शिलवन बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मनोज. फर्स्ट स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय मनोजचा. अगदी निकुंजला यावेळेला मात्र बीट केलंय. अगदी बेस्ट ऑलराऊंडर मी काय आहे ते यावेळेला मात्र मनोज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अनेक स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याची कामगिरी आपल्याला उजवी पाहायला मिळाली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर या सामन्याचं महत्त्व मनोज देखील जाणून आहे. इथून एखादी विकेट अजून मिळवली तर डेफिनेटली या मॅचमध्ये ती रंगत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगला बॉल, अगदी सुंदर पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला, त्यानंतर कव्हरला खेळलं. फिल्डर तिथे आहेत. यावेळेला मात्र स्क्वेअरपैकी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बॅकअप नव्हतं आणि 2ला 3 मध्ये कन्वर्ट यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. इथे मात्र घाई केली क्षेत्ररक्षकांना. अगदी चांगला स्टॉप केला आणि त्यानंतर ती फेकी करण्यास त्यानं मात्र घाई केली. अगदी ते इंटेंट त्याचं प्रामाणिक होतं की डायरेक्ट हिट करावा आणि विकेट एखादा मिळावा, परंतु तसं काही झालं नाही. बॅकअप नव्हतं, स्क्वेअर फेकी झाली आणि इथे आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा. 1.3 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा. बघा ह्या ज्या धावा आहेत ना रन बिटवीन द विकेट खूप महत्वाच्या आहेत. समोरच्या संघावरती मानसिक दबाव निर्माण करायचा आणि तिथे 1 असतात तिथे मात्र 2 धावा पळून काढायच्या आणि तेच यावेळेला मात्र या अगोदरच्या बॉलवरती 3 रन या पाहायला मिळाल्यात. धाव संख्या आपण पाहताय 17 धाव फलकावरती झाली आहे. साईश आणि निकुंजची जोडी आता 9व्यानं उभारी घेताना मितान शिलवन बिरवाडी या संघाकरता पाहायला मिळते. 27 बॉल आता बाकी आहेत आणि 27 बॉलमध्ये 25 बनवायचे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर ताकदवर आहेत, बलाढ्य आहेत. इथून मात्र अजून सामना जो आहे तो बॅलन्सिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. चला जास्त वेळ घेऊ नका. श्री जागमाता रावळे संघ वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर मग त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ते निर्णय. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मनोज. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळला जातोय. पंचांकडे मात्र अपील केली आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय. यावेळेला मात्र विथ द बॅट ही धाव पाहायला मिळते. आशाभूत नजरेने मात्र मनोजने पंचांकडे पाहिलं, परंतु तो पंच जर आपण पाहिलं तर निरुत्तर राहिले. धाव संख्या जर आपण पाहू शकला तर या 2 धावांनी झालेली आहे धाव फलकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. अगदी दोन्ही फलंदाज जाणून आहेत की घाई करून चालणार नाही. इकडे संयमानं खेळणं गरजेचं आहे. इथून जर विकेट गेली आणि त्यानंतर मात्र ते दडपण निर्माण होऊ शकतं आणि त्याच्याचमुळे मात्र सध्या दोन्ही फलंदाज चांगले चेंडू होत आहेत, चांगली गोलंदाजी होते आणि त्याला सन्मानजनक पद्धतीने खेळून काढतायत. षटकाचा 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मनोज पाटील. अगदी सुपर गोलंदाजी या षटकात मनोजची पाहायला मिळाली. 4 बॉल आतापर्यंत टाकले, 6 रन दिलेत. 5वा बॉल इथे मात्र बघा पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल होता, त्याला मात्र बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर त्या चेंडूला आपण पाहिलं कट केलं. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या सिंगलने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. बघा चेंडू जेव्हाला येतो त्यानंतर ती तुमचे फुटवर्क, त्यानंतर बॅटचा फेस कसा ओपन करायचा, त्यानंतर त्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचं तेच यावेळेला मात्र पाहायला मिळत आहे. आणि या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मनोज पाटील. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल कीपरच्या हातामध्ये जातोय. इथे मात्र आपण पाहिलं तर या षटकाची इथे झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 15 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत. 15 मिनिटं आणि 52 सेकंद. तेव्हा घाई करा श्री जागमाता रावळे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत मितांश 11 बिरवाडी या संघाची फलकावरती 20 झाली आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. इथून जर श्री जागमाता रावळे या संघानं चांगली गोलंदाजी केली, डॉट बॉल टाकले, विकेट्स मिळवले तर डेफिनेटली पुन्हा एकदा तो क्रिकेटचा थरार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे बिरवाडी संघ अगदी त्यांचं इंटेंट देखील तेच आहे की आम्हाला लवकरात लवकर या सामन्याला संपवायचं आहे. प्रत्येक बॉलवरती धावा जमवायच्या आहेत. पाहूया आता कुठला संघ वरचढ होईल. षटक क्रमांक आपण पाहताय तिसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज निहिल. पॉवर प्लेची बंधनं यावेळेला मात्र संपल्यात. त्यानंतर आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. स्क्वेअर लेग आपण पाहताय डीपमध्ये आहे. मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅक फुटला गेले. फलंदाज हळवारपणे खेळलाय. निहिल मात्र स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय, चेंडूला उचलतोय. तिथपर्यंत एक चिकी सिंगल यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते. या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. इथे जर समीकरण आपण पाहिलं तर येणारे चेंडू आता 23 आहेत आणि 23 मध्ये बनवायचे आहेत मितांश 11 बिरवाडी या संघाला 21. 23 बॉलमध्ये 21 ची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निहिल टू निकुंज. यावेळेला मात्र काय सुंदर बॉल, भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळाला. गुडलिनचा टप्पा हाताळला त्यानंतर अगदी वेगात हा चेंडू आतमध्ये ऋतिक पाटीलच्या ग्लाउज मध्ये जातोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल शफल झाला निकुंज. त्यानंतर काय क्लास तो बॉल पाहायला मिळालाय. अगदी अचंबित राहिले निकुंज राऊत. हे महिला वर्ग आपण पाहतायत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण करूयात खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार निहिल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. 4 धावा.
डीजे धन्यवाद डीजे थँक्स. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल फुलर लेनचा हा बॉल टाकला त्याला मात्र निकुंजने ओळखलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल निहने टाकलेला हा चेंडू तिथे मात्र आपण पाहिलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं, टायमिंग चांगलं आणि चौकार. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला कव्हरचं क्षेत्र अगदी प्री मॅन्डेट स्ट्रोक यावेळेला मात्र निकुंजचं पाहायला मिळालंय. चेंडूचं मेरिट ओळखणं खूप गरजेचं आहे. चेंडूचं मेरिट ओळखलं आणि त्यानंतर खेळलं तर डेफिनेटली तुमच्या बॅटमधनं ते फटके हे येतात. परंतु प्री मॅन्डेट स्ट्रोक जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र हे अशा प्रकारचे निर्धाव चेंडू हे पाहायला मिळतात. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल, गती परिवर्तन, व्हेरिएशन ही यावेळेला मात्र पाहायला मिळते. इथून जर डॉट बॉल आले तर डेफिनेटली त्याचा दबाव तो दडपण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 19 आणि 19 बॉलमध्ये बनवायचे आहेत अजूनही 17. अजूनही सामना जर आपण पाहिलं तर बॅलन्सिंग मोडमध्ये पाहायला मिळतोय. तराजूमध्ये मापलं दोन्ही संघांना तर दोन्ही संघांकरता ते झुकतं माप हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतायत. षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधनं चेंडू जातोय सीमा पार, येतोय खासदार चषक, चौकार. थँक्यू सो मच. श्री जागमाता रावळे संघ घाई करा कारण की वेळ निघून जाते. इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29-29. इथून जर पाहिलं तर 11 मिनिटं आणि 30 सेकंदाचा अवधी बाकी आहे आणि 2 षटकं अजूनही तुम्हाला हाताळायची आहेत. तेव्हा या वेळेकडे देखील लक्ष असू द्या. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती ऋतिक पाटील. वडवलीचा हा खेळाडू आपण पाहतायत. ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये मालिका वीरचा पुरस्कार ज्याने मिळवला तोच गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल घेऊन अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. काय भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर आता बदलत असताना पाहायला मिळते. कारण की आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 17 आहेत आणि 17 मध्ये बनवायचे 13. ओहो काय सुंदर बॉल कट झाला, आतमध्ये आला, अचंबित झाला साईश. आता मात्र दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आहे. त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल. इथे मात्र अगदी ऋतिक विकेटच्या शोधामध्ये आहे तर साईश धावांच्या. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक. 42चं लक्ष 29 सध्या आपण पाहत आहेत फलकावरती झालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल फुटवर्कचा अभाव यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. ऋतिकने यावेळेला मात्र जणू काही रीड केले बॉडी लँग्वेज साईश ठाकूरची आणि त्याला अनुसरून ही सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये फक्त 13 फक्त म्हणून चालणार नाहीत. इथून जर विकेट गेले तर डेफिनेटली त्या अडचणी या वाढताना पाहायला मिळतील आणि ऋतिक देखील तोच प्रयत्न करतोय. परंतु निर्धाव चेंडू जे आहेत ते सातत्यानं मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळत आहेत. षटकातला तिसरा बॉल. इथे मात्र कटचा फटका पाहायला मिळतोय गलीच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिसफिल्ड एफर्ट्स लावले परंतु बॅकअप तिथे चांगलं झालं जीचं. या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 30. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. पंधरा बॉल बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये 12 रन अजूनही बनवायचे आहेत. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. पुन्हा एकदा चांगला बॉल पायवरती टाकलेला बॉल. यावेळेला मात्र लेग लांचा फटका तिथे पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने जीवाच्या आकांतानं तिथे पडला परंतु तिथपर्यंत आपण पाहू शकला तर अगदी चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 32-32. म्हणजेच आता येणारे चेंडू जे आहेत ते बाकी आहेत 14 आणि 14 मध्ये बनवायचे आहेत 10.
अजून मात्र या सामन्यावरती पकड कोणी मिळवले ते आपण सांगू शकत नाहीत, कारण की गोलंदाजी देखील आपण पाहतोय अगदी तालासुरामध्ये होताना पाहायला मिळते. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंच फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, झेल टिपला जाईल का? यावेळेला मात्र आपण पाहिलं रनिंग कॅच टिपण्याचा प्रयत्न, फिकी देखील झाली आणि अगदी सुरक्षित फलंदाज. इथे मात्र कॉलिंग होणं गरजेचं होतं. तिथे मात्र आपण पाहिलं कॉलिंग झालं नाही आणि त्याचा फटका या ठिकाणी बसतो. इथे विकेट मस्ट निडेड होती, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची साथ ऋतिकला लाभली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एक जीवनदान डेफिनेटली निकुंजला मिळतंय. इथून जर आपण आता पाहिलं तर चेंडू 13 आहेत आणि 13 मध्ये बनवायचे आहेत 8 रन. निकुंज जर आपण पाहिलं डावाला काय चांगल्या पद्धतीने त्यानं सावरलंय. 11 बॉल खेळलाय आणि 11 बॉलमध्ये 16 रन निकुंजच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक. अति चांगला बॉल तिथे मात्र आपण पाहू शकाल हळुवारपणे चेंडूला खेळलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रात आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. 6 मिनिटं आणि 51 सेकंद बाकी आहेत. घाई करा, पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया खासदार चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल 2 मध्ये 42चं लक्ष श्री जागमाता रावळे संघाने ठेवलं होतं आणि सध्या आपण पाहतोय विजयाच्या जवळ मात्र मितांश इलेव्हन बिरवाडी हा संघ पाहायला मिळतोय. इथून मात्र गोलंदाजीमध्ये किमया पाहायला मिळाली तर डेफिनेटली ती रंजकता ही पाहायला मिळेल. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नयन. 12 बॉल 7 रन. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती आहे निकुंज. 12 बॉल मध्ये 17 रनचं महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन निकुंजच्या बॅट मधनं आलंय. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती नयन. इथे मात्र बॅक फुटला गेले. अगदी चांगला फटका पाहायला मिळतो डीप पॉइंटच्या दिशेला. खणखणीत चौकार 4. आमचे बॉल बॉय बचकंडा आणि वडे कुठेही असाल या इथे. निरंजन खरं त्यांना आपण पाहतायत. अगदी सुंदर पद्धतीने अगदी त्यांनी जी मॅनेजमेंट आखली गेली आणि त्यानुसारच मात्र आपण पाहताय वेल प्लॅन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अगदी चांगला फटका निकुंजच्या बॅटमधनं आलाय आणि इथे हा चेंडूला पाठवलं जात आहे, परंतु चेंडू त्या ठिकाणी आय थिंक थांबला गेलाय की काय. पंच इथे मात्र आपण पाहू शकाल 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी आपण पाहू शकला तर आता धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. म्हणजे सामना जो आहे तो आता बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहताय अगदी चांगला फटका आणि इथे विजयाचा सुगंध दरवळत असताना मितांश इलेव्हन बिरवाडीच्या गोटामध्ये पाहायला मिळतोय. आणि फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपण पाहताय मितांश इलेव्हन बिरवाडी.
हॅलो. थोड्या वेळाचा म्हणजे जास्त 10 मिनिटाचा ब्रेक आणि मग करूया आपण खेळ एक 5 मिनिटाचा ब्रेक आणि खेळपट्टीवर टॉस करूया. एक बाजूला मिताज 11 बिरवाडे आणि दुसऱ्या बाजूला दक्ष 11 सातपाडी या दोन टीम दरम्यान होणार मेगा फायनल. या मॅचचा हिरो या सामन्याचा जर मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं, ज्यानं मात्र सुंदर खेळी पेश केली, आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. 15 बॉलमध्ये 24 रनची उपयुक्त खेळी ज्यानं केली, निकुंज राऊत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंथन निकुंज निकुंज राऊत या गणेशजी करत यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट. कमालीचा खेळ निकुंज या ना. अगदी आपण बघू शकतात मितांश 11 बिरवाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो खासदार चषकामध्ये कमाल करताना वारंवार. आणि हे आमचे खासदार साहेब अगदी आपण बघू शकतात हेमंतजी सावरा साहेब आणि टी शर्टवर देखील आणि ट्रॉफीवर देखील आपल्याला फोटो पाहायला मिळते. प्रथमतः खासदार झाल्यानंतर स्पर्धा भरवण्यात आली खासदार चषक. निकुंज अभिनंदन. सर्वात पहिले खूप चांगला खेळ केला आणि फायनलमध्ये प्रवेश केलं. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल आणि या खेळाबद्दल? नाही, 2 वेळा तर बोललो स्पर्धा खूप चांगली आहे आणि अप्रतिमच आहे. काही बोलायचं डाऊटच नाही या स्पर्धेमध्ये. पुढच्या वर्षी यावणी चांगली आणि देखणी करणार आहेत. खूप चांगली टीम बांधणी केली. आयकॉन खेळाडूने देखील खूप चांगली कामगिरी केली. टीमबद्दल आणि आयकॉन खेळाबद्दल काय म्हणा? टीम तर आमची पहिल्यापासून खूप चांगली आहे. बॉलिंगमध्ये, क्षेत्ररक्षणमध्ये आणि फिल्डिंग बॅटिंगमध्ये पण. आणि 2 आयकॉन आले तर आम्हाला अजून भिंत फुल पक्कम झाली आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणेल की कीर्तेश घरत याचं मोठं योगदान आहे टीमला चांगलं बनवणं आणि बांधणी करणं. कीर्तेश घरतबद्दल तू काय म्हणा? कीर्तेश गरत हा वंडर बॉय आहे आणि वंडर बॉय राहणार. तो एनी टाईम आमच्या टीमला घेऊन खेळतो. असं नाही चिडाचिड होते गेममध्ये, पण त्याच्यासारखा प्लेअर आमच्या टीममध्ये मिळत नाही आणि गावामध्ये पण नाही मिळत. अगदी बरोबर बोललात आणि बेस्ट लक फायनल